हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, पालकमंत्री हे सध्या खूप चर्चेत आहेत आणि नुकतीच त्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकमंत्री यांचं काम काय, त्यांचं महत्त्व काय आणि जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर कोणत्या नेत्यांना कोणता जिल्हा पालकमंत्री म्हणून देण्यात आलेला आहे याबद्दल आपण बघूयात। तर बघा, जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री पदाचा वाटा हा फार मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो आणि राज्य मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून करण्यात येते। सहसा ज्या जिल्ह्यात जे मंत्री आहेत त्यांना त्यांचाच जिल्हा पालकमंत्री म्हणून देण्यात येतो। पण अनेक वेळा असं होतं की एखाद्या जिल्ह्यामध्ये मंत्रीच नसतील किंवा 2 ते 3 मंत्री असतील तर अशा वेळी पालकमंत्रीपदी इतर दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्यांचा सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येते। तर पालकमंत्री पदाचं नेमकं काम काय, तर बघा, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा म्हणून ते तिथे काम करत असतात आणि संबंधित जिल्ह्याचा सरकार म्हणून त्यांची जबाबदारी असते की तिथल्या ज्या सरकारी योजना आहेत, विकास प्रकल्प आहेत आणि तिथली जी कायदा आणि सुव्यवस्था यांची जी जबाबदारी असते ही पालकमंत्री यांच्याकडे असते आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा ते तिथे काम करत असतात। तर मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांपैकी 34 मंत्र्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि बीड जिल्हा या ठिकाणी त्यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर उर्वरित जे मंत्री आहेत त्यांना कोणता जिल्हा देण्यात आलेला आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा, नागपूर आणि अमरावती हे 2 जिल्हे चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेले आहे। अहिल्यानगर येथे राधाकृष्ण विखे पाटील, वाशिम येथे हसन मुश्रीफ, सांगली येथे चंद्रकांत पाटील, नाशिक येथे गिरीश महाजन, पालघर येथे गणेश नाईक, जळगाव येथे गुलाबराव पाटील, यवतमाळ येथे संजय राठोड, मुंबई उपनगर येथे ॲडव्होकेट आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा, रत्नागिरी येथे उदय सामंत, धुळे येथे जयकुमार रावल, जालना येथे पंकजा मुंडे, नांदेड येथे अतुल सावे, चंद्रपूर येथे अशोक उईक, सातारा येथे शंभूराज देसाई यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि बघा, रायगड येथे आदिती तटकरे, लातूर येथे शिवेंद्र सिंग भोसले, नंदुरबार येथे माणिकराव कोकाटे, सोलापूर येथे जयकुमार गोरे, हिंगोली येथे नरहरी शिरवाळ, भंडारा येथे संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर येथे संजय शिरसाट, धाराशिव येथे प्रताप सरनाईक आणि बुलढाणा येथे मकरंद जाधव पाटील आणि सिंधुदुर्ग येथे नितेश राणे, अकोला येथे आकाश फुंडकर, गोंदिया येथे बाबासाहेब पाटील, कोल्हापूर येथे प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ, गडचिरोली येथे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि वर्धा येथे डॉक्टर पंकजा भोयर आणि शेवटी परभणी येथे मेघना बोर्डीकर अशा 34 नेत्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण बघितलं 34 नेत्यांना कोणता जिल्हा पालकमंत्री म्हणून देण्यात आलेला आहे आणि त्यांचं नेमकं महत्त्व काय। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू सो मच।